नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ स्पेशल फॉर माझ्या कोकणी बांधवांसाठी. हे माझं गावचं घर जे आम्ही बांधायला चालू केलं आहे, त्याचा एक मी एक आढावा तो आपल्याला देणार आहोत. इथे काय आहे का, मी एक RCC कन्स्ट्रक्शनमध्ये 2 BHKचा हा माझा प्रोजेक्ट आहे. कन्स्ट्रक्शन माझं काम चालू आहे, प्लास्टरिंग आहे तो झालेलं आहे. तर मी ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला या घराबद्दल काही माहिती देऊ इच्छितो इथे. अच्छा मित्रांनो, हे तुम्हाला घराचं एंट्रन्स दाखवतोय मी. हे आमचं कन्स्ट्रक्शन तुम्ही बघाल ना, हे RCC कन्स्ट्रक्शन हे आमचं मंदिर आहे राईट साईडला. नंतर दाखवेन तुम्हाला प्रॉपर ह्याचा एक व्हिडिओ बनवणार त्यामध्ये. हे फ्रंट व्ह्यू आहे, हे बघाल तुम्ही. फ्रंट हा जो आहे स्टार्टिंग पॉईंट आमचा वरांडा इथून इथे स्टेअर्स येतील. स्टेअर्सवरून इथे फ्रंट पुढे गेला की हे वरांडा. अराऊंड 7x12 हा वरांडा आहे. ऐसपैस आहे चांगला. वरती लाईट्स फॅनची अरेंजमेंट पण आम्ही केलेली आहे. हे RCC खांब बघाल ना आपण, तर हे कन्स्ट्रक्शन जे आहे ना, हे आम्ही कनेक्टेड केलं आहे आमच्या टॅरिसला. म्हणजे आमचा टॅरिसचा जो पार्ट आहे तो पूर्ण मोठा झालेला आहे. तर चला स्टार्ट करूया घराची एक टूर शॉर्ट. आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डेफिनेटली पूर्ण व्हिडिओ कव्हर करू प्रॉपर. तुम्हाला त्यात मी आढावा देण्याचा. इथे एक अराऊंड एक थोडंफार कन्स्ट्रक्शन तुम्हाला मी आयडिया देतो. मी तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय आहे. हे काम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही आहे. हे काय, ही लाकडी फ्रेम आहे डिझायनर, आणि हे बाजूला त्याला डिझाईन दिलेली आहे सिमेंटची. आता इथे तुम्ही बघाल ना, तर हा ओटा आहे. ह्या ओट्यावर हा ओटा दिलेला आहे. आणि ही RCC खांब जो आहे ना, ह्याला डिझाईन केलेली आहे. तर कलरमध्ये सगळं कलर केल्यानंतर एक्झॅक्टली याचं लुक आहे ना ते दिसेल. हा इथून तुम्ही व्ह्यू बघाल ना, तर हे लेफ्ट हँड साईडला मंदिर. हे आमच्या मॅडम प्रिया. ॲक्च्युली गरम खूप होत आहे, ती उन्हात उभी आहे. आणि गावी तुम्हाला माहिती आहे झाडं फार कमी आहे, त्यामुळे उन्हाचा एवढा जो कडाका आहे ना, फारच एकदम त्रासदायक आहे. तर हे आहे हॉलमधलं. हे तुम्हाला दाखवतो. हे आम्ही एक्झॅक्टली काय नाही का, हा काय 13x20चा आमचा हॉल आहे. ठीक आहे. ह्याला 2 विंडो आम्ही या साईडला दिलेत. या अराऊंड 5x4च्या विंडोज आहेत. लेफ्ट हँड साईडला आमचा बेडरूम आहे. इथे बघाल तर कनेक्शन्स तुम्ही बघाल ना, तर हे कनेक्शन्स दिलेलं आहे तिथे. इथे DP वगैरे येणार. अराऊंड 4 लाईट, एक झुंबर लाईट, 2 फॅन असं इथे ऑप्शन आहे. हा बेडरूम. इथून तुम्ही बघाल तर बाहेर बघाल तर हे आमचे सलमान खान उभे आहेत गावचे. यांची ओळख मी तुम्हाला नंतर करून देईन. गावचे आमचे मोठे काका आहेत आमचे. ठीक आहे. तर हे बेडरूम. हे साहेब बघा झोपले तिकडे. आता काय घर खालीच आहे, काम चालू आहे, त्यामुळे काय या लोकांना सोयीस्कर होऊन जातं इथे थांबायला उन्हासाठी. हे बघा, इथे बेडरूममध्ये तुम्ही बघाल ना, इथे 4x4च्या 2 विंडो दिलेल्या आहेत. हा आमचा फ्रंट व्ह्यू आहे. इथून लेफ्ट हँड साईडला बघितलं वरांडा दिसेल. तर तुम्हाला जस्ट मी लुक दाखवतो आहे. तर ह्याचं काम चालू आहे अजून. इथे आम्ही विंडोला कडप्पा वगैरे फ्रेम केलेलं आहे. ही आमची कार ब्लॅक ब्युटी. हे बघा, इथे अजून काम म्हणजे बरंच काम बाकी आहे, फक्त प्लास्टरिंग झालेलं आहे. हे बघा हॉल. इथून बेडरूममधून बाहेर आल्यानंतर हा व्ह्यू आहे. तेव्हा तिकडे राईट हँड साईडला दिसतं ते मंदिर आहे. हे कडप आणून ठेवलं आहे. अजून किचनचं काम पण बाकी आहे. हे बघा, इथे ना आम्ही एक प्लॅन केलेला आहे. इथे ना बाथरूम देणार होतो, आणि इथे हे स्टेअर्स आहे. पण काही प्रॉब्लेममुळे ते थोडंसं कामामध्ये गडबड झाली. बाथरूम तिथे कॅन्सल करण्यात आला, कारण की थोडं जिन्याची साईज जी आहे ती थोडीशी मॅनेज नाही झाली, आम्हाला करता आली. तर त्याच्यामुळे तिथे बाथरूमचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे. आता ह्या बघाल तर ह्या स्टेअर्स हे प्रॉपरली RCC बांधकामामध्ये हे प्रॉपर स्टेअर केस आहे. तुम्ही ह्याचा ना मी प्रॉपर एक व्हिडिओ अजून एक काढणार आहे. हे जस्ट आता मी एक विजिट होती माझी गावी कामासाठी, त्यासाठी आलो होतो. हे जसं तुम्ही जिन्याच्या बाजूला आलात हॉलच्या बाहेर, तर इथे सेकंड बेडरूममध्ये इकडे आहे. इथे पण सेम 4x4चे 2 विंडो दिलेले आहेत. इथे पण काम चालू आहे. कन्स्ट्रक्शन बरंच अजून बाकी आहे, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळेलच. अजून एक सेकंड पार्ट मी करेन, ज्याच्यामध्ये तुम्हाला अराऊंड आहे ना, म्हणजे नेक्स्ट माझं अजून किती काम झालं आहे ते त्याचा एक मी आढावा तुम्हाला देईन. हे गावचं घर, कोकणातलं घर, थोडंसं मी मुंबई पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फ्युचरच्या मानाने असं केलं आहे की थोडंसं स्ट्रॉंग कन्स्ट्रक्शन होईल असं. इथे पण सर्व हे आपलं कन्सिल लाईट्स आहेत. 2 लाईट्स 1 फॅन असं याचं अंदाजित हे आहे, म्हणजे प्लॅनिंग आमचं आहे. त्याच्या बाजूलाच बघितलं तर हे बाथरूम आहे. आता इथे थोडा काळोख आहे. इथे अजून टाईल्ससाठी वगैरे सर्व त्या लोकांनी प्रोव्हिजन करून ठेवलं आहे. इथे म्हणजे अराऊंड रेतीला वगैरे प्लास्टरिंग करताना थोडे स्क्रॅचेस वगैरे त्याचं. हे राईट हँड साईड आता किचनमध्ये जातो आहे आपण. हे किचन आहे. किचनला एक विंडो दिला आणि एक दरवाजा दिला बॅक साईडला. हा जो आहे समोर बॅक साईड दरवाजा. हे वरती बघायला ही टाकी इथे ठेवायचा प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. ही जी जागा नाही ते दरवाजा आम्ही लावणार नाही आहे. हा जो आहे हा अराऊंड 7x12चा किचन आहे. माणसं आमची तशी आहेत जास्त, पण सध्या तरी आम्ही किचन हे लिमिट ठेवलेलं आहे.
माहिती आहे मला, मी मागे नाही जाते. झाला इकडं आतला झाला, आता तर बाहेरचा. तुम्हाला पण घेतो जरा. सलमान खान पण दाखवूया ना आपल्या गावचे. कमेंट बघा किती येतात आपल्याला. तर हा मित्रांनो तुम्हाला मी दाखवला की कसं आहे. आता तुम्हाला मी एक लेफ्ट साईडला पण थोडासा फार व्ह्यू दाखवतो. मी ना एक नेक्स्ट व्हिडिओ जो बनवणार आहे ना, तो मी तुम्हाला अजून ह्याच्यापेक्षा प्रॉपर देईन. हा थोडा घाईघाईत झालेला आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये ना मी ट्राय करेन की तुम्हाला ना एकदम प्रॉपरली थोडा स्लो मोशनमध्ये थोडासा एक 15 मिनिटाचा तरी कमीत कमी व्हिडिओ बनवेन मी. तर असेच कनेक्ट राहा माझ्याबरोबर नेक्स्ट कमिंग व्हिडिओसाठी. तर घराचे अपडेट्स मी तुम्हाला देत राहीन. तर माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.